टाळी वाजवा एकदा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तिने विना जीवा सुख नोये. ए रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान. अविनाश करी आपुल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. ए रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान. हरी तुका मने का मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. ए रती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान. विठाला विठाला अष्टांग योगी मासो के दाता शरण्याग्रणी भक्तनाथ हाच नाथा. कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा नमस्कार षष्टांग श्रंगदासा. समचरण सुरुजम सांदणीला बुदाबम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम. तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम सवैदबला समिठ्ठलम चिंतयामि. महायोगपीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्र है. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरु प्रथमणम. दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपा जाणे कधीचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलाबद्ध्ये ज्योतिरार्थावतारम कलंकांक ज्योतिकामदि वक्त्रम. खलानीश बाधा पुनोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मेकला कुसरे काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी सेवेला गी. सेवक चालो सेवेला गी, सेवक चालो टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा. हा सुख सोळा स्वर्गे नाही, आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नोहे. एरती मायकी दुःखाची जनती नाही आदि अंत्य अवसान. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुड ध्वज, मंगलम पुंडरीकाक्षु, मंगलायतुन हरी. हे अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पतरुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथंग करुणेनं, अथंग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा. हा अभंग तंतोतंत आमच्या बाबांकडे बघितला का दादांकडे बघितला का त्यांच्याकडे लागतो. कोणाकडे दादांकडे बघितल्यानंतर तुम्ही म्हणताल कसं महाराज अभंगाचा दादांचा काय संबंध आहे. मानवी जन्मामध्ये आपण एक तत्व धरावं आणि एक तत्व धरलं का कीर्ती मागवरते याचा संदेश देणारा अभंग आहे.
पाचवं पुण्यस्मरणापर्यंत सुद्धा आपल्या लेकरांना जर त्यांचा सोळाच घालावा वाटत असेल तर याच्यासारखी कीर्ती अजून काय पाहिजे। महाराज म्हणले तुका म्हणे एका मरणीची सरे, हा अभंगाचा सगळा भार आहे आणि म्हणून अभंग गोड निवडलाय। प्रास्तावनेत जास्त वेळ घालवणार नाही। आज आपलं बारागाव नांदूर आणि बारागाव नांदूर मधलं खरं तर आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचं प्रेमळ व्यक्तिमत्व, स्वर्गीय आपल्या सगळ्यांचं वैभव आणि नवे नवे आपल्या गावचे वैभव वैकुंठवासी हरिभाऊ दादा आघाव दादांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे। बऱ्याचदा आपण पाहत असतो की पहिलं पुण्यस्मरण होतं, पहिल्यांदाच पाहतो, म्हणजे 5व्या पुण्यस्मरणापर्यंत आपण पाहत नाही। पण मला वाटतं आज हे पहिलं परिवार पाहिला मी की आपल्या वडिलांप्रती, आपल्या व्यक्तीप्रती 5वं पुण्यस्मरण साजरा करण्याचा प्रयत्न केला। मी धन्यवाद देणारा कोण आहे तुम्हाला? तुकोबर आहे धन्यवाद देतात। आपल्या इथं जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाचे, म्हणून तुम्हाला माझ्या खरं तर त्यामध्ये संदीप दादा आहे आणि खरं तर आरतीताई आहे, दोघांना मी धन्यवाद देईल, बरोबर ना? दोघं भाऊ बहीण आहेत ना, असे दोघांनाही धन्यवाद देईल। आमचे संदीप दादा असतील, आरतीताई असेल, दादांमागं त्यांच्या बहीण मीराताई असतील, या परिवाराच्या सुनबाई त्यामध्ये नीलमताई असतील, भाऊ आहे भाऊसाहेब दादा आहे, विमलताई आहे आणि खरं तर सोमनाथ दादा आहे पुतणे, त्यामध्ये सुवर्णाताई आहे। असा मोठा परिवार, अनिल दादा पुतणे, स्वातीताई, अनिल वाघ आघाव असतील, खरं तर त्यामध्ये किशोर संजय सांगळे जावई असतील, हा परिवार आणि या परिवारानं केलेला ज्ञानयज्ञ सोहळा। आज आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे। थंडी असल्यामुळे तुम्ही लेट आले, मी लेट आलोय, हा काय अडचण नाही, आपण मध्ये साधू 1 वाजता बरोबर थांबायचे आपल्याला। मी सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय। गोड अशी टाळकरी माझी सगळी बरं का प्रेमाची, त्यामध्ये मला बऱ्याचदा इकडे आलं का बारागावला तुमची साथ असते, नांदूरला साथ असते, मला तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देईल। ह्या सगळ्या माझ्या बहिणीत मागं माझ्या मुक्ता जना सगळ्या बरं का। वारकरी कोणती वारकरी शिक्षण संस्था? कृष्णाई वारकरी शिक्षण संस्था। अशी गोड सगळ्या माझ्या बहिणीत टाळ वाजवतायत। या वयात दुसरीकडे बागडण्यापेक्षा परमार्थात बागडतायत त्या, एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता। सगळ्या गोष्टीचा त्याग करून परमार्थाचा स्वीकार केला त्यांनी आणि म्हणून माझ्या सगळ्या बहिणींना मी धन्यवाद देतो, उपस्थित राहिल्यात, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। विशेष तत्वानं 4ही गायक, त्यामध्ये महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य आदरणीय आमचे सागर महाराज गुळवे बरं का, सुंदर गायनाची पद्धती, टाळी वाजूया त्यांच्याकरता। दुसरे गायनाचार्य जे आहेत ते आपल्या भागाचं वैभव आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं वैभव आदरणीय आमचे ऋषिकेश महाराज आहे, सुंदर गातात ते, त्यांच्याकरता टाळी वाजूया। त्यांचे सुद्धा आभार, दोघांचे आभार व्यक्त करतोय। आदरणीय आमचे कदम महाराज, आदरणीय आमचे इलग महाराज आहे, आदरणीय आमचे इलग महाराज, ते सुद्धा सुंदर गातात आणि बऱ्याचदा इकडे रावरी पट्ट्यात आलं की त्यांची साथ मला असते, त्यांना सुद्धा धन्यवाद आहे। माझ्यावर असं नितांत असं प्रेम आहे त्यांचं, त्यांना सुद्धा धन्यवाद। विशेष तत्वानं आमचे कदम मामा बरं का, आदरणीय महाराज स्वप्नील महाराजांचे वडील आहेत ते आणि आमचे अत्यंत जीवलग आहेत ते सुद्धा, त्यांना सुद्धा धन्यवाद। विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं आमचे कबीर महाराज इकडे काय करायला आले गड्या, हां ते सगळे त्यांच्यासारखेच दिसतात, हां म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद आहे, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय। सगळ्या बहिणी आहेत इकडून जे आपलं प्रति चोपदार, फक्त म्हणजे त्यांना त्यांच्याकडे बघितलं का मला वाटलं तुकाराम महाराजच कीर्तनात काय करायला आले, असे गोड आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद आहे। ही सगळी टाळकरी मंडळी असतील, साऊंड सिस्टीम तर इतकी सुंदर आहे, असं त्यांना सांगावं लागत नाही की वाढव ते कमी कर, असं सांगावं लागत नाही, म्हणजे गडी जसा आहे तशी साऊंड सिस्टीम आहे, हा असं, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद आहे। त्यांचे सुद्धा एक नंबर, म्हणजे या भागात आलं का कदाचित साऊंड सिस्टीमची कमी जाणवते, पण नाही, आज 1 नंबर साऊंड सिस्टीम लावली, त्यांचा आभार। विशेषतः दोनही पखवाज वादक इतके सुंदर आहे की महाराष्ट्रात ज्यांचं मोठं नाव आहे असे दोघंही पखवाज वादक आपल्या नगर जिल्ह्याचे वैभव आहेत, दोघे रत्न आहेत, हिरे आहेत, असे पाखडून जसे काढावे तसे आपले हिरे आहेत ते आपल्या नगर जिल्ह्याचे दोघंही जण, आपल्या नगर जिल्ह्याचं वैभव। आदरणीय इकडून जे वाजवत आहेत ते अनिल महाराज आहे, सुंदर टाळी वाजूया त्यांच्याकरता, त्यांचे आभार व्यक्त करूया। दुसरे जे वाजवणार तबला वाजवत आहेत ना, त्यांना आपल्या भागाचं या अकोले तालुक्यातून ते आलेत आणि खरं तर सुंदर तबला वाजवतात। सध्या महाराष्ट्रात तबला ऐकावा तर संकेत दादाचा अशी एक म्हण पडली आहे, असं म्हणून संकेत दादा सुद्धा उपस्थित राहिलेत। अनेक पैसे देऊन महाराज मंडळी मिळत नाही, आपल्याला मिळाले बरं का ना, ही मंडळी मिळाले, त्यांचे आभार व्यक्त करतोय। आमचे नवनाथ दादा असतील, दादा संतोष दादा बरोबर ना,
ही सगळ्या मंडळीने मला आग्रह धरला. संदीप दादांचा जास्त आग्रह होता. संदीप दादा म्हणले महाराज मला माहिती नाही, मी त्यांच्याकरता रात्रभर प्रवास केला. नवनाथ दादांना नाही माहिती, रात्रीचं कीर्तन माझं पंढरपूरच्या सांगोल्याच्या तिथं होतं. एवढा प्रवास करून यावं लागलं आणि म्हणून संदीप दादांचा आग्रह, माझ्या वडिलांप्रती महाराज तुम्हाला यावं लागेल. उशीर झाला तरी चालेल, पण त्यांचं प्रेम वडिलांप्रती होतं आणि या प्रेमाप्रती मला इथपर्यंत नेण्याचा योग मिळाला. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करतायत महाराष्ट्रात एक नावाजलेलं चॅनल आहे. त्यांचे मला वाटतं 7-8 लाख सबस्क्रायबर आहे. एवढे सबस्क्रायबर त्यांचे समाजापर्यंत पोहोचवतात. अनेक कीर्तनकार म्हणजे ज्यावेळेस चॅनलच नव्हते त्यावेळेस त्यांचा चॅनल होता. पहिलं चॅनल त्यांचं आहे आणि त्या काळापासून त्यांचा ट्रेंड आजपर्यंत तोच आहे. जवळजवळ त्यांचे 7-8 लाख सबस्क्रायबर आहे. एवढं मोठं काम आमच्या खरं तर संकेत दादांचं आहे. ते सुद्धा उपस्थित राहिले. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. सगळ्यांचे आभार व्यक्त करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्त काय हे पाया, मस्त काय हे पायावरी, वारकरी संतांच्या पावन मातीमध्ये जन्माला तर जगणं आणि वागणं गोड असावं. किती गोड असावं. महाराज म्हणले पवित्र कुळातली माणसं आपण. याच्यासारखं भाग्य, याच्यासारखं पुण्य आणखीन या मृत्यू लोकात काही नाही. का महाराज? अनिल महाराज पवित्र कुळातली माणसं आहे आणि एवढ्या पवित्र कुळामध्ये जर जन्माला आला तर जगणं गोड असावं. किती गोड असावं. महाराज म्हणले जगण्याच्याच गोड असावे. किती गोड लिहिलंय एका ठिकाणी. महाराज म्हणले जगण्याचा पाया तुकोबाराच्या विचाराचा असावा. किती गोड लिहिलंय. हे जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, हे विचाराची कळ, तुकाराम, हे तुकाराम, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. आणि मग ही विचाराची कळ डोक्यात असावी. का विचार का? आणि विचार गोड असले पाहिजे. आज या मुलांना वाटलं की आम्ही, माझी आरतीताई असेल, संदीप दादा असेल, यांना वाटलं ना आपल्या वडिलांप्रती आम्ही भाव व्यक्त करावा. सध्या तर साहेब मी एवढं बोलून जाईल, थोडं मॉनिटर. सध्या तरी एवढे आपण स्वार्थी युगात जगतोय. दशक्रिया झाला की वडिलांची प्रतिमा, अशी काही काही मुलं आहेत मी पाहिलेत माझ्या डोळ्यानं, की आपल्या वडिलांप्रती भाव व्यक्त करणारी थोडी मुलं आहेत. पण आपल्या वडिलांप्रती आपण गेल्यानंतर सुद्धा त्यांच्याप्रती काहीतरी देणं लागतं. हे आपली समाजात काही विचाराची मुलं आहेत. मला वाटतं कधीतरी आम्ही सुद्धा कीर्तनकारांना श्रावण बाळासारखी मुलं सांगितली पाहिजे. का सांगितली पाहिजे? आम्ही प्रत्येकच वेळेस जर म्हणत राहिलो आपण सेवा करत नाही, सेवा होणार नाही. कधीतरी ही पण उदाहरणं समाजासमोर आली पाहिजे की सेवा करणारी मुलं जगात आहेत, श्रावण बाळासारखी मुलं आहेत, हे आम्ही सांगितलं पाहिजे. का? जगतातल्या या पवित्र कुळातली माणसं आपण, आम्ही जन्माला आलोत ना, भजनच गोड असावं आणि हे आई वडिलाचं भजन असावं. शास्त्रात असलेलं आहे की माणसानं भजन केलं पाहिजे. का? एका ठिकाणी गोड लिहिलंय, दिले इंद्रिय हात पाय कान, हे डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग रे, दिले इंद्रिय हात पाय कान. मग आम्ही कशा करता आलोय? एका ठिकाणी गोड लिहिलंय नाथ बाबाने, काय म्हणले? हे नरदेह दुर्लभ जाना, वासुदेव वासुदेव म्हणा, नरदेह दुर्लभ जाना, वासुदेव वासुदेव म्हणा. टाळी वाजवायची सगळ्यांनी. चला शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे
वासुदेव वासुदेव म्हणा म्हणलं पाहिजे. आणि का म्हणलं पाहिजे? कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळ. हे नकोय आता तरी पुढे हाचे उपदेश. आणि नका करू नाश आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. मग चित्त शुद्ध केल्यानं काय होतं? अरे चित्त जर शुद्ध असेल ना तर महाराज म्हणले जगतातला देव लांब नाही. महाराजांनी सांगितले ओणी गोपाळ राई तेथे इतिनाम ऋषिकेश महाराजांनी प्रमाण दिलं. आणि मग असावं ते का असावं माहिती का? आणि मग हे जर निर्मळ याच्यात जर बाकीच्या काही गोष्टीच नाही तर देव येणारच आहे ना. काय झालं? एकानं लय लय पाठ केलं, इतकं पाठ केलं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पाठ केली बरं का सर. लय पाठ केलं त्याने. आणि आलं ते आपल्या रावरीकडून आपल्या नांदूरकर आलं. नांदूरकर बारागाव आपल्या रावरीकडून येतं ना. इकडं रावरीकडून येतं ना. इथून रावरी किती 5-6 किलोमीटर असेल. हा बरोबर ना. आणि मग इथं आलं ते रावरीकडून आपल्या स्टँड पासून त्या पाटोळ्यांच्या वडापापासून निघलं इकडं असं. हा आणि ते त्यांचा कार्यक्रम होता ना आपल्याकडे म्हणून ते लक्षात आला. आणि मग निघलं ते. आणि निघल्यानंतर त्यानं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पाठ केली. कदम महाराज त्यानं एवढं पाठ केलं तिथं आंडरलं. आणि ज्ञान आलं का अहंकार येतो ही गोष्टच आहे पहिल्यापासून आहे. पण ज्याला ज्ञान आणि मान पचवता आला तो माणूस राजा होतो बरं का. आलं पाहिजे, पचवता आलं पाहिजे. मान आला की माणसाला लय फुगायचं नाही आणि अपमान झाला तरी माणसानं खचून जायचं नाही. या 2 गोष्टी ज्याला पचवता आल्या तो इंद्रियाचा धनी आम्ही झालो गोसावी हे मिळतं त्याला. आणि मग ते आलं इकडं बा. आता नांदूरकडं आलं. आणि नांदूर म्हणजे अपडेट गाव 16 प्रो नाही 17 प्रो मॅक्स. असं ते आलं इकडं असं अपडेट गावाकडं आलं. आणि आल्यानंतर त्याला एक शेतकरी आऊत हाकीत होतं इथं आपल्या कपाशीचं जरा इथं त्याला एक वावर तयार करायचं होती. तर चाललं होतं आऊत हाकीत होतं. आणि दिवसा कंदील लावून चाललं होतं. कोण? त्यानं पाठ केलं का? पाठ केलं दिवसाभर का अनिल महाराज दिवसा कंदील लावून चालायला लागलं. आणि दिवसा कंदील लावून नेमकी नांदूरच्या शेतकऱ्यांनी याला पाहिलं. नांदूरचा शेतकरी म्हणलं याचं काय डोकं बिकं भरलं काय दिवसा कंदील लावून चालायला लागलं. आणि नांदूर म्हणजे परोपकाराच्या भूमिकेतलं गाव. कसं परोपकाराच्या भूमिकेतलं. नांदूरवाल्यानं हाक मारली ओ काका कंदील चालू आहे इकडे कंदील चालू आहे. तो कंदील इजवा नाही तर संध्याकाळची पंचायत व्हायची राखेल संपल. काका म्हणले बालका तुम्हाला ओळखलं नाहीस? अरे मी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पाठ केलेत. आणि मला जर एखादा प्रश्न विचारला आणि जर प्रश्नाचं उत्तर देताना आलं तरच मी तो कंदील बोलणार तरच मी तो कंदील विझवतो अन्यथा विझवत. काका म्हणले शेतकरी म्हणले 2 मिनिटं थांबा. नांदूरवाल्यानं बैल घेतली आखडून. काय घेतली? आखडून घेतली. आणि ते धरायला असतं बघा काय आवताला धरायला रुमनं काढलं. आणि ती फराट असतं लोड असतं त्या फराटाला बैल घेतली आखडून बांधून टाकली. रुमनं काढलं आणि घेतलं खांद्यावर. आलं काका पाशी. काका प्रश्नच विचारायचे माझे 2 प्रश्न. ही जावणार ना कंदील? काका म्हणले ही जावणार की. आणि मग पहिला प्रश्न असा आहे माझ्या हातात आणलं याला काय म्हणतात?
काका म्हणले रुमणं म्हणतात. पहिला प्रश्न असा आहे. दुसरा प्रश्न असा आहे, हे रुमणं मी तुम्हाला हाणलं तर कुठं लागल? काका म्हणले पाठ सांगावं तर पोटरे आणाय बसले, पोटरे सांगावं तर मानकट आणाय बसले, बरं मानकट सांगावं तर नाडगे आणाय बसले. काका म्हटलं माझ्याशी काही तंट करू नको, आता कंदिलीच होतो. हा अहंकाराचा वारा. किंवा महाराज म्हणले काय म्हणले माहिती का? हा जर गेला अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. हे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. हे देव झाला, देव झाला, झाला. आणि मग झालं काय झालं माहिती का? अहंकार गेला की ती भूमिका प्राप्त होते. आणि मग काय अहंकार नाव? आमच्या जवळ बाकीच्या सेवेचा कधीच अहंकार नसावा, पण एका सेवेचा जरूर अहंकार करावा. कोणत्या सेवेचा माहिती का? मला वाटतं पांडुरंगाच्या सेवेचा अभिमान नाही बाळगला तरी चालेल, पण जगातली एक सेवा अभिमानानं करावी, ती सेवा आई वडिलाची. आज माझ्या संदीप दादाला आणि माझ्या आरती ताईला मी धन्यवाद देतोय. माझे भाऊ आहेत, माझी बहीण आहे, ते दोघं आहे, पण मी त्यांना धन्यवाद देईल. का धन्यवाद देईल माहिती का? ज्या पोरानं आई वडिलाची सेवा केली त्या जगातल्या त्यानं पांडुरंगापेक्षाही श्रेष्ठ देवाची सेवा केली. काय म्हणणं तुमचं? आणि ही सेवा ज्याच्या जवळ आहे. अरे सध्या बोलताना पोरं माझ्यासारखी पोरं सुद्धा आई वडिलाला म्हणतात तुला काय कळतं, तू गप्प बस. तुमच्याकडे बरोबर आहे ना? एकदा भजन करा, विठाला विठाला आम्ही म्हणतो ना आईला म्हणतो आई तुला काय कळतं, तू गप्प बस. कधी कधी म्हणतो मी, कधी कधी विचार करतो आईला जर काही कळत नसतं तर लहानपणी आईनं डोळ्यात काजळ भरायच्या ऐवजी पुढे बोला ना तुम्ही, पुढे बोला ना, नक्की बरोवल्यास. अरे त्यांच्या इतकं नाही मोठं कोणी. आज ना मी आमच्या दादांबद्दल ना बोलणार आहे. मला लिहायची सवय लहानपणापासून. मी लिहिलंय आज त्यांच्याबद्दल येताना, आज त्यांच्याबद्दल येता येता लिहून आलोय. आज त्यांच्याबद्दल ना लय लिहिण्याजोग आहे. आणि माझं नावही घरच्यानं कविराज ठेवलंय. नावानुसार वागलं पाहिजे, नाही तर नाव मोठं असं नको आहे. असं नाही, असं वागलं पाहिजे नावानुसार. मी त्यांच्याबद्दल लिहिलंय येताना, हरिभाऊ दादांबद्दल लिहिलंय. त्यांची बहिणी आल्या, मिराका आल्यात का? मिराका आल्यात. आज मी सगळ्यांबद्दल येता येता लिहिलंय. दादा तुम्ही लय मोठे आहेत आमच्याकरता. आज तुम्ही जरी आमच्यातून 5 वर्ष झालात निघून गेलात ना, तुमची जागा कोणी घेऊ शकत नाही. 100 रुपयातला 1 रुपया जरी काढलात 100 रुपयाचं महत्व संपतं. तसंच आहे दादा, तुम्ही आमच्याकरता लय काय होतात. आणि तुमच्याबद्दल बोलायला गेलो तर आज आमच्या आई आणि ताई आहेत ना, आज अनिता ताई आणि आम्ही दोघं तिघही जण सगळे तुमची आठवण काढतोय. काय केलं तुम्ही आमच्याकरता? तुम्ही फारसं काय केलं. रात्रीचा दिवस केला आणि खरं तर फार कष्ट केले. आणि कष्टानं आपल्याकडे काय नव्हतं त्या काळात, काय नव्हतं महाराज. मग सांग का, एक ही जुनी लोक बसलेत आजही, पण यांना माहिती आता पैसे आले माणसाकडे. जुन्या काळात पैसे होते वय नव्हते पैसे महाराज. लय कष्ट केले लोकांनी, या लय कष्ट केलं. पण मी सांगू आज त्यांच्या कष्टाची पावती त्यांना मिळाली. कशी मिळाली सांगू का? आज त्यांच्या पोरांनी त्यांचा शेवट गोड केला. आणि तुकाराम महाराज म्हणतात याजसाठी केला होता तास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. माणूस किती दिवस जगला याहीपेक्षा त्याचा शेवट कसा झाला लय महत्व आहे. मी लिहिलं येता त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्यात तुम्ही दादा, त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्यात तुम्ही दादा. अहो सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचेच नाते दादा. या केविल वाण्या आरतीताईची संदीप दादाची तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना होत त्यालाच कळते. असं म्हटलं गेलंय दादा. बेटा गुंडा हो या अगर मवाली, बाप तो अपने आंचल में छुपा लेता है. बाप तो भिकारी हो या होत बाहेर, बाप तो बाप होत आहे. बाप इतकं मोठं अंतकरण नाही, तुमच्या डोळ्यात पाणी लात आहे. एका लेकीला जर विचारलं ना आके तुझं माहेर कुठपर्यंत, तर लेक सांगते दादा माझा माहेरातला बाप आणि माझी आई जिवंत ना तोपर्यंत माझं माहेर. तुम्हाला सांगू का, तुम्ही माहेरला यायच्या. अरे तुमच्या बाबानं तुम्हाला किती महागाची साडी घेऊ द्या, 10,000ची साडी घेऊ द्या, नाही तर 15,000ची साडी घेऊ द्या,
पण सांगू सुरगळलेली नोट खिशातून आपल्या हातात आणून देणारा कोण होता? बोला ना, कोण होता? बाप होता ना. बापा इतका अंतकरण नाही कोण मोठाच. अरे कधीच रडला नाही तुमचा बाप, कधीच रडला नाही. पण त्या दिवशी रडला ना, त्या दिवशी रडला ज्या दिवशी तुमचं लग्न झालं आणि तुमच्या गळ्यात पडून रडला. त्याच्या डोळ्यात कधीच पाणी दिसलं नाही, पण त्या दिवशी त्याच्या डोळ्यात पाणी दे. बाप लय मोठा आहे. पण मी सांगू का, जगात ना बापाचं वर्णन कोणी करत नाही. सगळ्या कविकारांना आईचं वर्णन लिहिलं, सगळ्यांनी आईबद्दल लिहिलं. अरे आई सगळ्यांनीच मोठी दाखवली, पण बाप दाखवला का कोणी? बाप नाही दाखवला. बाप दाखवला रागीट, चिडलेला, वैतागलेला, संतापलेला. तिकडे जाऊ नको बाबा मारतील असं म्हणणार सुद्धा बाप दाखवला. बापाबद्दल कोणी बोललं नाही ना, नाही बोललं. बाप सगळ्यांनाच मोठा गुन्हेगार वाटला. पण सांगू, बाप जरी वरून टणक असला पण तो आतून तितकाच मऊ आहे. बाप म्हणजे नारळ आहे, नारळ वरून जसा टणक आहे आतून तितकाच मऊ आहे. बापाचं अंतकरण तो कोणाला दाखवत नाही. एकटा रडतो तो बाप, पण दुःख कोणाला दाखवत नाही. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात ना, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची साधा प्रश्न आहे तुम्हाला बघा बरं का, पुढे बटन पाहिजे पण साधा प्रश्न आहे माझा. पुढे काय, लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची साहेब, आई उचलून घ्यायची, कुठे घ्यायची आपल्याला? उचलून घेताना कडेवर घ्यायची, आखी कुठे घ्यायची? कडेवर घ्यायची. आणि बाप उचलून घेताना कुठे घ्यायचा? खांद्यावर घ्यायचा. माहिती का? आई कडेवर का बाप खांद्यावर का? ऐकायची तुम्हाला, आई कडेवर घेते. याचं उत्तर आहे की जे माझ्या डोळ्याला दिसलंय, माझ्या डोळ्याला दिसलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून आई कडेवर घेते, बरोबर. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेतो. बापाचं अंतकरण मोठं आहे, बाप लय मोठा आहे. बापाचं वर्णन करायला गेलं, आकाशाला उपमा द्यावी बापाची. अरे बाप आकाशापेक्षा मोठा आहे. का मोठा आहे सांगू? आकाश रंग बदलतं, कधी ढवळं होतं, कधी निळं होतं, कधी काळं मोर होतं. पण आमच्या बापानं कधी रंग बदलला नाही. बाप आकाशाही पेक्षा मोठा आहे, बाप मोठाच आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आपुली कुरवंडी वाळवानी, आपुली कुरवंडी वाळवानी, आपुली कुरवंडी वाळवानी, एकाएकी केला एकाएकी केला बापाचं अंतकरण जर सांगायला गेलं तर नाही आहे, लय मोठा आहे बाप. आणि मला तुम्हाला रडवायचं नाही किंवा काय, मी हे सांगण्याकरता रडवण्याकरता नाही आलो. पण सांगू काय, जगात ना बापाचं वर्णन लय मोठं आहे. बाप 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 बापच आहे शेवटी. हा म्हणतात ना, अरे सगळंच संपल त्याचे उपकार कधी भेट. आणि त्याची एक भूमिका आहे बघा, बाप आयुष्याकरता सरतही नाही, बाप उरतही नाही. म्हणजे या वाक्याचा अर्थ सांगू काय, त्याचं प्रेम कधी सरलंही नाही आणि तो शेवटी उरलाही नाही, असा बाप आहे. बापाची माया लय मोठी. तू धावत असेल लेकरावर, राग येतो काय करणार लय. बाप धावला ना काय करणार लय राग येतो. पण मला वाटतं जगातला असं कोर्ट आहे, अभ्यासानं बोलेल थोडस हुशार लोक बसलेत माझ्या समोर आणि मुख वेगळं काय बोलणार नाही, पण तुम्हाला समजलं असं ना, अभ्यासानं बोलेल. जगातली कायद्याची एवढी सध्या चौकट एवढी पक्की झाली, कोणाला धक्का जरी लागला आणि शरीरातून रक्त जरी निघालं, हाफ मर्डर नावाचा गुन्हा लागू होतो का नाही? कायद्यातली माणसं तुम्ही माहिती ना, धक्का जरी लागला आणि रक्त जरी निघालं, केस करायला गेलं तर हाफ मर्डर नावाचा गुन्हा लागू होतो. पण जगातलं एकमेव कोर्ट असं आहे, कोणताही गुन्हा उद्या ना कोणताही, अरे तुमचा गुन्हा माफच केला जातो, त्या कोर्टाचं नाव बाप आहे. आणि जगात तो बाप पाठीशी असावा. एक अजून थोडस वाक्य सांगू, कोणी पाठीशी नसलं तरी चालेल, अख्खं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, फक्त तुमचा बाप तुमच्या पाठीशी असावा. का? बाप जर पाठीशी असेल तर प्रपंच जिंकता येतो,
आणि पाप पाठीशी असेल तर परमार्थ जिंकता येतो। या दोन गोष्टी पाठीशी घाला, कोणाच्या पाय पडायची तुम्हाला गरज लागत नाही, हे असलं पाहिजे। आणि माणसं कोणाच्या पाय पडतात मग त्याला 17 जणांच्या पाया पडायची गरज लागते, एकाचेच पाय धरा परत पाय पकडायची गरज नाही लागली पाहिजे। आणि मग आहे ना बाप, जगातला सगळ्यात मोठा बाप आहे, मी स्वतःचे शब्द आहे, किती गोडलेले माहिती का? माझ्या डोळ्यातली आशा, माझ्या डोळ्यातली आशा एकुणी मायेला पुसताना उरी होऊन कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडले उभ्या आयुष्याला त्यानं एक शिका तर लावलेली मला कसं सोतया, मला कसं सोतया कुणी बाबा म्हणताना उरी होऊन कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना जगातला सगळ्यात मोठा बाप आहे। मग आम्ही बापाप्रती प्रेम ठेवलं पाहिजे। आणि मग हे जर ठेवलं तर तुकोबाराय म्हणतात आम्हाला कुठे जायची गरज नाही, न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण। मग आता मग हे जर केलं तर हे झालं एक माहेर। आता माझ्या आरतीला विचारलं, आरती द्यायला विचारलं तुझं माहेर किती, तर ती एकच सांग विको कमी। आणि मग एक माहेर सांगल, एक माहेर पण सांगू का तुम्हाला एक माहेर आहे आणि सगळ्यांना अजून एक माहेर आहे बरं का, अजून आपल्याला एक माहेर आहे। त्या माहेराला ना आई वडील गेल्यानंतर आपण जरूर गेलं पाहिजे का? वारी वारी जन्म मरणात यारी आणि हारी पडलो आता संकट निवारी, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन। कुठं जाऊ माहिती का? पंढरपूरला जावं। आणि पंढरपूर आपलं माहेर आहे, कुठे माहिती का? आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी माझे माहेर आणि मग जन्माला आला तर हे गणित आम्ही शोधलं पाहिजे। काय जन्माचं गणित? चला चला आता आळंदीला जायचं, पुढं आळंदीला चला आळंदी सगळ्यात मोठी भूमिका हीच आहे। आणि आम्ही हे जर केलं तर जन्माचं सार्थक लागेल, आणि हे सार्थक ज्याला माध्यमातून लावायचंय तर जन्माचं सार्थक होईल। मग तुकोबार आहे आम्हाला सांगता 1 वाजले, बोलता बोलता 1 वाजले, जरा पटपट बोला, थोडंसं स्पीड वाढवा अजून। तुकोबार आहे जरा सांगा गड्या, बोलता बोलता आपला 1 तास निघूनही गेला, 2 तास निघून गेले। मग आम्ही काय केलं पाहिजे तुकोबार आहे तुम्ही सांगा ना जरा। तुकोबार आहे म्हणले मी जे सांगतात ते मार्गावर चालतात। तुकोबार आहे म्हणतात ज्ञानोबाराने आपल्याला हरिपाठात शिकवलं, एक तत्व नाम दृढ तरी म्हणा हरी शिकरू ना येईल तुझी, एक तत्व धरावं आणि एक तत्व ज्याच्या जन्मात आहे महाराज म्हणले जन्माचं सार्थक लागल। कसं लागल? लय इंड्याची गरज नाही, न लगती सायास
जावे वनांतरा. काय करा माहिती का, आम्ही एक तत्व जर धरलं तर महाराज म्हणले तेने विना जीवा सुकोण, हे अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देवा करुणी घ्यावा, वाहिलं जे आपुला तो एक देवा करुणी घ्यावा, आपुला तो एक देवा करुणी घ्यावा, आपुला तो एक देवा करुणी घ्यावा, आपुला तो एक देव 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 करुणी घ्यावा, आपुला तो एक देवा 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 करुणी घ्यावा, आपुला तो एक देव 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 करुणी घ्यावा, आपुला तो एक देवा करुणी घ्यावा, तेरे विना देवा तू करो, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना देवा टाळी वाजवा. एवढं गोड गातात, वाजवतात, एवढं गोड पावल्या खेळतात. मला वाटतं आजचं कीर्तन नांदूरमध्ये नाही पंढरपुरात करतोय असं भाव झालाय. आणि मग महाराज म्हणले, आवाज देऊन सांगायला लागले, जगातलं महत्वाचं गणित एकच आहे. आणि काय गणित आहे जगातलं महत्वाचं गणित? एक काय, एक देव करू. काही लोक महाराजांनी गोड गायलं महाराज, आणि त्या प्रसंगाला अनुरूप चाल गायली. हे कळलं पाहिजे काय काय गायकांना. म्हणजे बऱ्याचदा हे जे तिघ जण आहेत ना, चौघ जण, हे लई परफेक्ट गातात, म्हणजे असं गाणारे असले पाहिजे. आणि मग महाराज म्हणले, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना एक तत्व धरावं. आणि एक तत्व जर धरलं तर जन्माचं सार्थक होत आहे. कसं सार्थक होतं? मानवी जन्मातलं सार्थक जर करायचं तर या गोष्टी आमच्या जवळ असल्या पाहिजे. आणि कोणी केलं? महाराज तुकाराम महाराज म्हणले, आम्ही केलं. मला तुकाराम महाराजांचं चरित्र सांगण्याचं लहानपणापासून छंद आहे. मागच्या वेळेस मी तुकाराम महाराजांचं चरित्र सांगलं, पण ते नाही सांगणार, आता वेगळं सांगणार. आपल्याकडे लई आहे, अजून लई आहे. 10 दिवस जरी म्हटले सलग सांगायचं तरी सांगाल. हा, एवढं तुकाराम महाराजांचं चरित्र आहे आपल्याकडं. वेगळं काहीतरी ऐकून जाईल तुम्हाला. जुन्या काळातली परंपरा होती तुकाराम महाराजांकडं. सावकार होते तुकाराम महाराज, सावकार. मागच्या वेळेस मी मिरच्याचा प्रसंग सांगितला होता, ते सांगणार नाही. आता वेगळं. आणि मग परत नाही तर म्हणायचे तुम्ही तेवढंच येतं का काय महाराजाला, असं नाही. हा असं वेगळं सांगितलं पाहिजे. आणि मग काय झालं, तुकाराम महाराजांचा सावकारकीचा व्यापार. आणि तुकाराम महाराजांकडं काही लोक पैसे न्यायला यायचे. आणि मग तुकाराम महाराजांनी सगळं लोकांना वाटून टाकलं. आजही काय का लोकांना एवढं मार लोकांचं खापातो. साखरपुडा मोठा घातला का काय लोक लगेच त्यांना काय मार लोक ज्ञानाला लोकांना ज्ञान सांगिततात. अरे पण त्यांनी कष्ट केलेत ना, त्याचं आहे का नाही? काय गाडी 4 दिवस बघ मूळव्याध उठाते डायरेक्ट. हा, आणि मग
ते 5 दिवस बसलं तर आपल्या म्हणून नको, 5-6व्या दिवशी नको वाटत प्रवासाला. अरे पण त्यांनी कष्ट केले, त्यांचं काय आहेच का नाही. त्यांची लेख एकुलती एक, ती त्यांचा साखरपुडा मोठा करू नाही तर नाही करू. लोकाला ज्ञान शिकवण्या अगोदर त्यांचं काय गणित आहे हे कधीतरी जवळून जाऊन बघा. लोकाला बोलायला काय बी बोलतं, पण माझं म्हणणं एक आहे, जो बाप आहे ना बाप, त्याला लेकीची जागा काय असते त्या बापाला विचारा. जो बाप नाही त्यानं त्या महाराजांना सुद्धा उपदेश करू नाही, असं मित्र या माताचा आहे. हा, आणि मग तुकाराम महाराजांचा सावकारकीचा व्यापार मुद्द्यावर येतो. लय नको भांडायला तुमच्या बरोबर. हा हा, आणि मग आहे ना महाराज काय झालं मुद्द्यावर ऐका. तुकाराम महाराज ना, तुकाराम महाराज आणि निघाले. तुकाराम महाराजांकडे ना एक स्त्री पैसे मागण्याकरता आली. आणि तुकाराम महाराजांचं काय भजन चालू असायचं. कपाळाला गंध असायचा आणि बुक्का असायचा, भाळी, वैष्णवाची सगळी लक्षणं तुकोबा राहायची. आणि हा लय गोड, किती गोड. आणि त्याच्या संगतीत सुखच वाटायचं. किती सुख वाटायचं. वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा, वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा, वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा, वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा. अनेक में देवा पाहिले, अनेक में देवा पाहिले. गायनाचे मुडे आपुले, गायनाचे मुडे आपुले आनंदे. देवा तुकोबार आहे ना, तुकोबार आहे असं भजन करत करत निघायचे. आणि भजन करत करत निघाल्यानंतर भजनाची आज गोड असायची. एक पैसे मागण्याकरता श्रील तुकाराम महाराज मला 50 रुपये पाहिजे. त्या काळातले 50 म्हणजे 350 वर्षापूर्वीचे 50 रुपये म्हणजे आजचे किती झाले साहेब, किती झाले. जवळजवळ ते आज झाले 5 लाखाच्या पुढं, 5 लाखाच्या पुढं. आणि तुकाराम महाराजांकडे एक स्त्री पैसे मागण्याकरता आली. आणि मग द्या ना मला 50 रुपये पाहिजे. तुकाराम महाराज म्हणले माझ्याकडे नाहीये, पण मी एका सावकाराकडून आणून देतो. दिलं तुकाराम महाराजांनी, दिलं. आणि त्या स्त्रीनं तुकाराम महाराजांकडून 3 महिन्याचे बोली आणलं होतं, 1.5 महिन्यात देऊन टाकलं. शहाणी माणसं पहिला मुद्दा आहे. शहाणी माणसं कधी कोणाचे पैसे ठेवत नाही. आणि तुकाराम महाराजांनी देऊन टाकलं. रे सावकाराकडून ज्याच्याकडून आणलं होतं त्याला देऊन टाकलं. जुन्या काळात वया असायच्या अशा, त्याला एक वही कशीच म्हणायचो आपण, ती वय जमा खातावणी, आणि ती वय असायची. आणि वहीमध्ये त्या सावकारानं आळं केलं. पण एक 6 महिन्यानंतर तुकाराम महाराजांवर खोटा खटला दाखल झाला, खोटा खटला. आणि शहाणी माणसं, मी अजून एक वाक्य ऐकलं संख्येची, की शहाणी माणसं कधी कोर्टाची पायरी चढत नाही, पण नाईविलाजानं कधी कधी चढावं लागते. आता भावकीनं जर गोतावल्यावर मग काय नाईविलाज असतो असं. हा, आणि मग तुकाराम महाराजांना कोर्टाची पायरी बोला ना चढावं लागली. आणि गेले कोर्टात. आता एक कडघऱ्यात काय तुकाराम महाराजांना उभं केलं आणि एका कडघऱ्यात सावकाराला उभं केलं. सावकाराने खोटी वही तयार करून आली, कोर्टात दिली. ही वही घ्या, हे तुकाराम महाराजांना माझे पैसे घेतले 50 रुपये, आणि 6 महिने झाले माझा 1 रुपया दिला नाही. 3 महिन्याची बोली होती. पैसे द्यायला लावा नाहीतर मला जप्तीचे आदेश काढा. तुकाराम महाराज म्हणले काय डोकं बिकं फिरलं काय, मी पैसे दिलेत तुम्हाला. जज साहेब म्हणले पुरावा लागेल, खोटं बोलायचं नाही. मग पुरावा द्या, पुरावा. आणि कोर्टात तुम्ही किती खरे किती खोटे हे कशानं सिद्ध ठरतं, पुराव्यानं ठरतं. ज्याच्याकडं काही पुरावा नसेल त्याला कुठं तरी नेऊन जाऊ द्या. आणि मग पुरावा लागत होता, थाप देऊन सांगायला लागले पुरावा लागत होता. काय पुरावा म्हणले, पुरावा असा आहे, पुरावा असा आहे म्हणले माझ्याकडे काय, म्हणजे सावकार म्हणले हा पुरावा माझ्याकडे, पण तुकाराम महाराजांचा पुरावा घ्या. तुकाराम महाराज म्हणले मी खोटं बोलत नाही, माझ्याकडे काही पुरावा नाही, पण मी पैसे दिलेत एवढं मात्र खरंय. मग पैसे दिलेत. मग सावकार म्हणले तुकाराम महाराज तुम्हाला 2 दिवसाचा अवधी देतो. तुकाराम महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. देवा तुझा माझा का रे बाई कार. तुकोबाराच्या डोळ्यातला भाव जगाच्या मालकानं बघितला आणि जज साहेबांना सुद्धा बघितला.
जज साहेब म्हणले तुम्हाला 2 दिवसाचा अवधी देतो, तुम्ही फक्त कोण होता तेवढं आठवून या. तुकाराम महाराज कोर्टाच्या पायऱ्या उतरायला लागले आणि पायऱ्या उतरत असताना डोक्यामध्ये लक्क प्रकाश झाला. अरे कोणी नव्हतं, इकडे बघा कोणी नव्हतं, पण एक होता. आपण लोकांना सांगतो विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. गवळणी तर असं म्हणल्या, अरे मैं तो सुध बुध खोए तेरे प्यार में सब कुछ भूल गई, तेरे संसार में जोत जलाते प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले. आणि आम्ही लोकांना सांगतो की तू जगात भरलाय. आणि उडी मारली तू कबर आहे कोर्टाच्या बाहेर, आणि उडी मारली जज साहेबापाशी आले. जज साहेब कोणी नव्हतं पण एक होता. मी लोकांना सांगतो विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आम्ही लोकांना सांगतो विठ्ठल होता ना, आहे माझ्याकडे पुरावा आहे. 2 दिवसाला काय आत्ताच लगेच घ्या, हा पुरावा देतो लगेच. जज साहेब म्हणले थांबा. सगळ्यांना वळवलं माग, सगळे कोर्टात आले. मग कोर्टात आले, सगळ्यांना विचारलं, सगळ्यांना बसून घ्या, तुम्हाला घाई नाही ना, बसून घ्या. 1 वाजलेत माहिती आहे आम्हाला, पण बसून घ्या. आपण सोडू कीर्तन, आपलं सोडू सभा म्हणले, पण बसून राहा म्हटल्यानंतर सगळी लोक बसून राहिली. आणि बसल्यानंतर म्हटले आता एक आहे का, म्हणले तुकाराम महाराज एव्हिडन्स देणार आहे, पुरावा देणार आहे. काय पुरावा, म्हणजे 1 कटघरा मोकळं ठेवा आणि 1 कटघऱ्या सावकाराला उभं करा. सावकार 1 कटघऱ्यातून 1 कटघरा मोकळा. आता कोर्टात जर गेलं ना अशी हाक मारते. आता मला तर काय अनुभव नाही, पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार अशी हाक मारतात. विठो पाटील हाजीर रहे, पहिली हाक मारली, कोणीच हजर व्हायना. म्हणले विठो पाटीलच नाव आहे ना तुमच्या एव्हिडन्स, म्हणले विठो पाटील हाजीर रहे. पहिली हाक मारली, कोणी हजर झालं नाही. दुसरी हाक मारली, दुसऱ्यांदा सुद्धा कोणी हजर झालं नाही. तिसरी हाक मारली, तिसऱ्यांदा सुद्धा कोणी हजर व्हायना. शेवटी तुकोबाराच्या डोळ्यात पाणी आलं. तुकाराम महाराज म्हणले लोकांनी गाथा बोडवलाय, उद्या मला बुडवावं लागेल. देवा जर तू आला नाही ना, याद राख देवाचं तुकोबारायचं भांडण कोर्टात झुपलं, मनोमन झुपलं. आणि मग महाराज जगाच्या मालकाला विटेवर असणाऱ्या पांडुरंगाला घाम फुटला. पांडुरंग परमात्मा म्हणले आज जर गेलो नाही तर काय खरं नाही. आले कोर्टात आणि दंदिशी 4थी हाक मारणार. दंदिशी कोर्टामध्ये लावण्य स्वरूप पुतळा कोर्टामध्ये हजर झाला. हातामध्ये गोंग, हातामध्ये काठी, खांद्यावर गोंगडी, हे असं डोक्यावर फेटा, त्या फेट्यामध्ये असं मोरपंख लावलेला आणि पायात ते कड घातलेलं आणि चप्पल, ते सगळं देवानं घालून कोर्टामध्ये आले. नाव काय तुमचं, विठो पाटील, राहता कुठं, पंढरपूर. वर्णन सांगितलं, भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, असं वर्णन सांगितलं. तेथील मुखाचे 4 भुज त्यास पाहिल्या 16,000 रे, नाचत जाऊ त्याच्या गावाकडे सुख देईल विसावा, नाचत जाऊ त्याच्या गावाकडे सुख देईल विसावा रे, विसावा रे. आणि मग गाडी पण बरं का, ऐका. आणि मग ना ते विठो पाटील म्हणले मी विठो पाटील, राहता कुठं, पंढरपूर. मग तुम्ही पुरावा दिला त्यावेळेस, ज्यावेळेस पैसे दिलं सावकाराला तुकाराम महाराज, तिथं होता का. देव म्हणले अशी जागा नाही गाड्या, मी तिथं नाही. चरात आता तुम्ही इथं बसलेत ना, इथं सुद्धा देव आहे, म्हणजे जागा नाही. माझं म्हणणं नाही, ज्ञान उभारायचं म्हणणं. सर्वा घटीराम देहादी एक, सूर्यप्रकाशक सहस्रश्मी, किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अशी जागा नाही की मी नाही. मग 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 सांगा ना, या तुकाराम महाराजांनी सावकाराला पैसे दिलं, याचा काय पुरावा आहे तुमच्याकडं. आता त्याच्याकडे जगाचा 7, 12, 8 आहे, त्याच्याकडं पुरावा नसणार होय पैशाचा. देव म्हणले ऐका, हे सावकार खोटं बोलतंय, पण याचा पुरावा असा आहे की यानं तुकाराम महाराजांची खोटी वया तयार केलेली आणि कोर्टात आणलेली. याच्या घरी जा, 3 क्रमांकाच्या वाड्यात पहा, 3 क्रमांकाचं वाडा, 4 क्रमांकाची खोली, 8 क्रमांकाचं कपाट, 8 क्रमांकाच्या कपाटात 32 क्रमांकाची फाईल, 32 क्रमांकाच्या फाईलमध्ये 16 क्रमांकाचं पान आणि 16 क्रमांकाच्या पानावर 5 क्रमांकाची ओळ. ओळीवर असलेले तुकाराम बोलोबा आंबिले उर्फ मोरे यांनी माझ्याकडून 50 रुपये नेले, 3 महिन्याच्या बोलीवर नेले, 1.5 महिन्यातच पैसे तारखेनुसार जमा केलेत. जुन्या काळात पैसे पूर्ण झाले का व्यवहाराला काय केलं जायचं, आळ केलं जायचं, हे तिथं जाऊन बघा.
पोलीस खातं तेवढ्याच करता तयार केलं होतं. पोलीस खातं गेलं आणि तुकाराम महाराजांचं जसा विठो पाटलांनी जसा पुरावा सांगितला ती वही कोर्टामध्ये आणली आणि कोर्टात वही सादर केली. तुकाराम महाराजांच्या बाजूने निकाल लागला. तुकाराम महाराज या केसमध्ये निर्दोष मुक्त झाले असा आवाज झाला आणि कोर्टात आलेली व्यक्ती एका मिनिटात गायब झाली. अजून पेन मोडला नव्हता. कोर्टातला नियम असा आहे की केस पूर्ण झाली की काय मोडला जातो, पेन मोडला जातो. अजून पेन मोडला नव्हता. पण जज साहेबांना एक प्रश्न विचारला. न्यायाधीशानं प्रश्न विचारला तुकाराम महाराजांना, तू बरा आहे, आलेला व्यक्ती कोण होता? तुकाराम महाराज म्हणले मी नाही सांगणार. महाराज सांगा गड्या, एवढा एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला मी निर्दोष मुक्त केलं का नाही सांगा. त्यावेळेस तुकोबाराय म्हणले आलेला व्यक्ती कोणी साधारण नव्हता, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा होता. पांडुरंग परमात्मा. डासा रडले ती न्यायाधीश. म्हणले आज मी माझ्या दरबारात त्याला प्रश्न विचारल्यात, आज मी माझ्या दरबारात न्यायालयीन दरबारात त्याला प्रश्न विचारल्यात. उद्या त्याच्या दरबारात गेल्यावर त्याच्या प्रश्नाचं काय उत्तर देऊ? आपला राजीनामा लिहावा आणि तुकाराम महाराजांच्या चरणावर समर्पित करावा. ही ताकद सेवेची आहे. आणि सेवा जर असेल तर महाराज म्हणले देव सांभाळ करतो, मागे पुढे उभा राहे संभाळीत. आणून ठेवलं का नाही? म्हणून एक तत्व जरा आपुला तो एक सुटलं पहिलं चरण आपलं. आणि तेने विना जीवा सुख नोय. मग बाकी पाहायला गेलात तर सगळं खोटं आहे. लटिका व्यवहार सर्व संसार वाया एरजार हरिविन. मग आम्ही केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. आणि मग घेतलं पाहिजे. जुन्या काळात आहे बरं, तुम्ही बघा ज्यांच्या डोक्यावर पदर आहे ना, तुम्ही बरं का बाकीच्या आता राहू द्या, मी पाहिलं तुम्हाला, राहू द्या. जुन्या काळात तुम्ही किती वाजता उठायचे का? किती वाजता उठायचे? पाठ 8 वाजता उठायचे. 8 आपलं 4 वाजता उठायचे. आणि 4 वाजता उठल्या का पहिल्यांदा मोबाईल घ्यायचे. माझ्या व्हॉट्सअपला किती मेसेज आल्यात आणि माझ्या इंस्टाग्रामला किती फॉलो, किती कोलॅबरेट आल्यात. हा. आणि नाही असं नव्हतं. मग काय करायचे? जातं घ्यायचे, लय गोड म्हणायचे, सुंदर माझे म्हणायचे का नाही? आता नाही राहिले. पण जुन्या काळातली माणसं ना बरं का, जुन्या काळातली माणसं ना घरचंच दळायचे. तुम्हाला नाही कळालं मला काय बोलायचं. आता लोकांनी गिरणी घेतल्या लोकांचं दळून द्यायला. हा, लोक म्हणतात माझे दळतो तुझंही दळतो आणि इकडे माया, मला टाइम आहे. म्हणून मला वाटतं माणसांना दळावं. काय दळावं माहिती का? महाराज म्हणले आमचं परमार्थरूपी पीठ दळावं. आणि परमार्थरूपी पीठ जर दळलं तर आमच्या गिरणीतून आमच्या जात्यातून सुखरूपी पीठ बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. आणि मग असावं नाही आमच्या जन्मामध्ये आम्ही आलोत तरी भजन गाण्याकरता आलोय का? अरे ज्यावेळेस गर्भात होतो त्यावेळेस देवाला म्हणलं, काय म्हणलो आपण? एक वेळ कारी या दुखावे गाणे, एक वेळ कारी या दुखावे गाणे, एक वेळ कारी या दुखावे गाणे, एक वेळ कारी या दुखावे, एक वेळ कारी या दुखावे गाणे, एक वेळ कारी या दुखावे गाणे. एक वेळ कारी या दुखावे गाणे, एक वेळ कारी या दुखावे दुरिताचे जाणे उगाणे, दुरिताचे आठवीन पाये, आठवीन आणि मग महाराज म्हणले या दुःखातून आम्हाला सोडव. आणि काय दुःख? महाराज म्हणले करवीच्या यातनापासून आम्हाला सोडव. पण आम्ही बाहेर आलो ना, आम्हीच देवाला वेड्यात काढलं. आम्ही म्हणलो कोहम कोहम. कधी? आम्ही बदललो. पण बदलली दुनिया, बदलू द्या. पण जगाचा मालक आहे त्याच तत्वावर आहे. तुम्ही बघा जुन्या काळातली माणसं
सुखी नव्हती, आपलं त्यांच्याजवळ समाधान नव्हतं पण सुखानं राहत होती. आता महाराज सुखही नाही समाधानही नाही. अरे आपली एवढी बामटी जाते, माझ्या सगळं सांगतो, तुम्हाला नाही दोष देत मी, आपण सगळे बामटे आहेत. किती बामटे आहेत. अरे उद्याचं गॅरंटी नाही आपली, उद्याची पण महिन्याचं रिचार्ज मारून ठेवते मोबाईलला मारताना. हा एवढं आपण बनलोय. म्हणजे महाराज म्हणले आम्ही जगात आलोत ना. अरे कबीरदास महाराजांचं एका चाचा एक लय गोड वर्णन सांगितलं. किती गोड लिहिलं माहिती का. अरे ऐसी हो जाएगी तेरी हालत काम नाएगी तेरी दौलत मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. आणि मग चालू राहिला आम्हाला. मग काय करायचं माहिती का, भजन करायचं. सव्वा एक वाजून काटा पुढे गेलाय. थांबायचं होतं एकलाच, पण म्हटलं मागून आलेल्यांचे निदान 2 घास हाती लागलं पाहिजे. मग तुमचा विचार केला बरं का साहेब. परत मग तुम्ही म्हणायचे नाही तर मग आम्ही आलो लगेच कीर्तन सोडलं महाराजांनी. असं नको, तुम्ही माझेत म्हणून ही भावना मी ठेवली बरं का. कदाचित याच्यानं आपली मैत्री झाली तर झाली असं. हा आणि म्हणून जास्त बोलत असताना आता थांबण्याचा मी प्रयास करतो. लय दाट पेरलं का वर कांसाला बारीक पडतं, त्याच्यामुळं पेर मापात असली पाहिजे. आणि परत फाट्याच्या बाहेर गेलेलं कोळापायला त्रास करतं. बरोबर ना दादा. आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा मी प्रयास करतोय. या गोड मंडळीने मला सांभाळून घेतलं. टाळकरी तर लयच गोड आहे, मला कायम साथ देत असते. इकडं आलं का सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. या सगळ्या वारकरी शिक्षण संस्था, कृष्णाई वारकरी शिक्षण संस्था गोड यांनी टाळाची साथ दिली. हे महाराज लय गोड बरं का, यांनी सुद्धा गोड साथ दिली. या दोघांनी गोड वाजवलं. या दोघांचे पण आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातले नामवंत आहेत आणि सगळी मंडळींनी गोड गायलं. आमचे विनेकरी बाबा असतील, आमचे संकेत दादा असतील, सगळ्यांचे शिष्टीमोल्यांचे आभार व्यक्त करतोय. तुम्ही सुद्धा माझी कटकडी, हे सगळे माझे प्रेमाची माणसं आहे. आता तुमचं कोणाचं नाव नाही घेणार, पण गावासकट नावासकट माझं पाठ आहे. पण नाही आता जास्त कीर्तनालाच आपल्याला वेळ नाही मिळाला, म्हणून थांबण्याचा मी प्रयास करतोय. आता नवनाथ दादांनी मला एक सूचना केली की सगळ्यांचं मागून म्हणणं आलं की पिंगळा म्हणायचा आहे. नाही म्हणायचा ना, म्हणायचं आहे ना. हां म्हणजे तुम्हाला उत्सुकता आहे. वेळ जरी झालाय तर तुम्हाला काय नाही बाबा, मी सुटका करायची पाहते. मला पुण्याला जायचं कीर्तनाला, 6 वाजता कीर्तन आहे. तरी एक चालन 4 मिनटं घेतो आणि मग थांबूया आपण. आणि मग एक 4 मिनटात आपण पिंगळा घेऊन थांबूया. चला ताट बसायची एकदा, टाळी वाजवायची एकदा, जोरात टाळी वाजवा. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल.
वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे लटकेन बोलो मी वर्तमान घोटे लटकेन बोलो मी वर्तमान घोटे अशीच देखणी होती एक मुसलमानाची सुन अशीच देखणी होती त्या मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान राजा तो गुणवान म्हणून तो गायका दौर फिरवितो तुम्ही डुगडु गायका दौर फिरवितो तुम्ही डुगडु गायका हे डुगडु गायका कसं ऐका डुगडु गायका डुगडु गायका झालेली सेवा 1:30 वाजायला नेले बरं का आपण आता बस तुम्हाला काय गोड लागले तुम्ही कवर आहे म्हणणार चालू द्या आणि मग आता बस तुमच्या पण पोट्या पाण्याचं बघितलं पाहिजे काय आणि म्हणून जास्त बोलत असताना थांबण्याचा प्रयास करतोय गुणीजन मंडळींनी गोड साथ दिली सगळ्यांचे आभार महाराजांनी गोड वाजवलं सगळ्यांनी गोड साथ दिली शिष्टीमोल्यांचे संकेत दादा सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय झालेली सेवा बरं काय
समर्पित करत असताना बरं का नाना, काही चुकलं असेल ना, एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून माफ करा, 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा, 3 असतील तर चौथा म्हणून माफ करा, एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे, आपला सगळ्यांचा. किती श्रीमंत! आळंदीला जर कधी गेलात ना, आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे, जयाची द्वारी सोन्याचं. म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. नवना दादा, आपण सगळ्यांनी मला आमंत्रित केलं. संदीप दादा, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. गावचं भजनी मंडळ असेल, सगळ्यांनी मला सगळी बरं का, सगळ्यांचे आभार व्यक्त करून आता जास्त बोलण्यापेक्षा उचित वेळेत मी थांबतोय. शेवटची चला आता नकोय. झालेली सेवा समर्पित. विठ्ठल जय जय जय.